विधानसभेच्या निवडणुका आता नुकत्याच पार पडलेल्या आहेत, पण याच पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे. पण हा निर्णय शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा फटका बसण्याची चिन्ह याला जाणवत आहेत. पण याच पार्श्वभूमीवर आपण शेतकरी संघटनेचे नेते रुपेश पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. म्हणजे नेमकं या शेतकऱ्यांना नेमका कोणत्या स्वरूपाचा फटका जाणवणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. काय वाटतं आपल्याला? गोकुळ दूध संघाकडून एक वेगळा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, 3 रुपये कपातीचा. फक्त गोकुळ नाही तर जवळपास कोल्हापूर सांगलीतल्या सर्व दूध संघांनी निवडणुकांचा निकाल लागायच्या वेळेलाच म्हणजे त्याच रात्री निर्णय घेतला आणि 3 रुपये दुधामध्ये कपात केल्याचं सांगितलं जाते. गाय दुधाच्या खरेदीमध्ये 3 रुपयाचा फक्त 3 रुपये दिसण्यासाठी नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 12 लाख लिटर गाईच्या दुधाचं संकलन आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये 10 लाख लिटर आहे. तर 22 लाख लिटर झालं म्हणजे 60 ते 65 लाख रुपये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना दररोजचा दणका बसायला लागलाय. महिन्याला 20 कोटी रुपयाचा. आणि जर हे वर्षभरासाठीचा जर आम्ही ह्या पद्धतीने 3 रुपयावरती नुसतं जरी बोललो तर वर्षभरामध्ये साधारण 250-300 कोटी रुपये ह्या 3 रुपयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला लागले. राज्य शासनानं ह्याच्या बरोबर जोडीनं 7 रुपयाचं अनुदान गाय दूध उत्पादकांना जाहीर केलेलं होतं 1 ऑक्टोबर पासून. त्यातला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. म्हणजे जर आपण असं बघितलं दररोजचं 22 लाख कोल्हापूर सांगली 2 जिल्ह्यांचा जरी हिशोब मारला तर 22 लाख आणि 7 रुपये त्याचं म्हटलं तर रोजचं 1 कोटी रुपये, त्याच्यापेक्षा जास्त हे 2 महिन्यातले पैसे आलेले नाहीत. आणि त्याच्या अगोदर जे जुलैपासून ऑक्टोबर पर्यंत 5 रुपयाचं अनुदान होतं तर ते अनुदान सुद्धा त्यातली सुद्धा बरीच रक्कम दिलेली नाही. का? थेट सभासदांच्या खात्यावर रक्कम जाणार आहे म्हटल्यावर मग ह्यांच्याकडे त्रास व्हायला लागलाय, खायला मिळत नाही. त्यामुळे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ चालू केलेलं आहे. आता काही ठिकाणी आमचं वजन काट्यांच्या अचूकतेचं जे 10 ग्रॅम ॲक्युरसी करा असा जो आदेश आहे त्याच्याबाबत आम्ही जे मधल्या काळात आंदोलन सुरू केलेले त्यामुळे अनेक ठिकाणी काटे आता चोख झाले. फॅमिलीची जी आता तुम्ही ॲक्युरसी तुम्ही म्हटलाय, मग त्याच्याबद्दल नेमकी आपली भूमिका कशी असणार आहे? त्यासाठी तर आम्ही इथनं पुढच्या काळात संघर्ष करू. पण आता शेतकऱ्यांना ही जाणीव झाली पाहिजे की 3.5, 8.5 फॅटला एसएनएफला दर कमी केला म्हणून साठी आज 3 रुपये दिसायला लागले. पण तुमच्या दुधाची गुणवत्ता त्या मशीनमध्ये फेरफार करून, अवैध फेरफार करून ती कमी दाखवली जाते. त्याच्याबाबत तुम्ही कधी जागे होणार? आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे दराची कपात झालेली आहे किंवा 10 मिलीची जी ॲक्युरसी आहे, शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन कराल? काय शेतकऱ्यांना आता तुमच्याबाबत शेतकऱ्यांना आता दिसून आलं असेल निवडणुकांचा निकाल लागायसाठीच तुम्हाला हे 3 रुपये वाढीव दिलेले होते. निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर म्हणजे 1 दिवस सुद्धा पुढे जाऊ दिला नाही, त्याच दिवशी सेम डेला त्यांनी निर्णय घेतला आणि दर कमी केला. हे सर्व जे गोकुळ दूध संघ असेल किंवा इतर संघामध्ये सुद्धा खाजगी असेल किंवा इतर सहकारी संघ असतील तर हे लोक सगळे राजकीय आहेत. ते राजकीय स्वार्थ बघत असतात, आपापला गट मजबूत करायचा, शेतकऱ्यांचं हित मात्र बघायचं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतः आपल्यासाठी कायदा समजून घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या दुधाचं मोजमाप जे आहे ते योग्य व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूने त्याचं फॅट आणि एसएनएफ म्हणजे त्याची गुणवत्ता अचूक होण्यासाठी त्याला क्रॉस चेकिंगचं शेतकऱ्याकडे काही साधन नाही. त्यामुळे ते आम्ही हायकोर्टमध्ये सुद्धा त्याबाबत मागणी केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला बरोबर फसवणुकीसाठी हे जादूगर जसा असतोय तसे हे शासनातले आपल्यातले लोक जे जाऊन बसलेले सहकाराच्या माध्यमातून हे जादूगार आहेत. आणि ह्या जादूगारांनी दुधाचा दर सांगायचं म्हटलं तर 3 रुपये गेले आणि ऊसाचा दर सांगायचा म्हटलं तर 3 रुपये किलो आहे म्हणून सांगत नाहीत. तिथं मात्र सांगितलं जाते 3000 रुपये टन आहे म्हणून. ही फसवणूक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले समजून घ्यावं की तुमचं महिन्याला 20 कोटी रुपये जायला लागलेले आहेत कोल्हापूर सांगलीतल्या शेतकऱ्यांचं. त्यामुळे या 20 कोटी रुपयाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आपण दिलेले धन्यवाद, आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर नक्कीच हे होते रुपेश पाटील, शेतकरी संघटनेचे नेते. यांनी शेतकऱ्यांना जागरूक होण्यासाठी शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचं आवाहन केलेलं आहे. लोकल 18 साठी मी निरंजन, कोल्हापूर.